इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एका वृद्ध महिलेची राहत्या घरी गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी 14 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या पाठीमागील वसंत निवास इमारतीत घडलाय। या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या गुन्ह्यात सखोल तपास करत याच इमारतीत राहणाऱ्या तरुणाने 60,000 रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी वृद्ध महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे। या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यश सतीश विचारे वय वर्ष 28 अशा अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे। यशला मोबाईलमध्ये बेटिंग लोटस 365 या साइट क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद असल्याने त्याच्यावर 60,000चे कर्ज झाले होते। हे कर्ज फेडण्यासाठी त्याने राहत असलेल्या इमारतीतील वृद्ध महिला आशा रायकर हिची हत्या करून तिच्याकडे सोन्याचे दागिने काढून घेतले। त्यानंतर यशने वृद्ध महिलेच्या घराचे दरवाजाची बाहेरून कडी लावून पळ काढला। या गुन्ह्यात पोलिसांकडे कोणताही धागादोरा नसताना 6 तासाच्या आत मारेकऱ्याला अटक केली आहे। सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, सह पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय भवर यांच्यासह इतर पथकाने बजावली आहे। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान 3:15-3:30 वाजेच्या दरम्यान एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची, तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना 14 तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती। माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI संजय पवार साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी API लोखंडे, त्याचप्रमाणे PSI भवार आणि आमची सर्व DB टीम घटनास्थळावर गेली। घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही। ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती, इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता। परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB टीम यांनी अवघ्या 8 तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष 28 याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे। याच्या मागचा उद्देश हा पैशासाठी, हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे, हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा 60,000 रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता। मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे।